अमरावती. श्रोते हो, आज आपण डॉक्टर स्वप्ना मांडवे यांच्याशी अनिता काळे यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम प्रमुख एकनाथ नाडगे. नमस्कार श्रोते हो, हॅलो अमरावती या कार्यक्रमात मी अनिता काळे आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की हॅलो अमरावती या कार्यक्रमात आपण रोज विविध क्षेत्रातील महानुभावांना भेटत असतो, त्यांच्याशी चर्चा करीत असतो आणि त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती जाणून घेतो. तर अशाच आज आपल्या कार्यक्रमात एक व्यक्तिमत्व आलेलं आहे, डॉक्टर स्वप्ना रणजित मांडवे. या ऑर्थोडॉन्टिक आहे, डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक सुद्धा आहेत. आता शब्द जरा कठीण वाटतात ऐकायला की नेमकं हे काय आहे, तर आपण बिलकुल गोंधळून जाऊ नये आणि या विषयांबद्दल आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. सर्वप्रथम डॉक्टर स्वप्ना, आपलं हॅलो अमरावती या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आता हे जे मी तुमचे विषय सांगितले की या विषयांना घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करता, तर नेमके हे विषय याला तुम्ही जर विस्तारित स्वरूपात समजून सांगितलं तर आमच्या श्रोत्यांना सुद्धा समजायला सोपी जाईल. बेसिकली ऑर्थोडॉन्टिक्स अँड डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्स असं ते पूर्ण विषयाचं नाव आहे. अच्छा. आणि ज्या प्रकारचे ट्रीटमेंट्स आम्ही करतो किंवा ज्या प्रकारचे ट्रीटमेंट्स आम्ही पेशंट्सना प्रोव्हाइड करतो, साधारणतः बघितलं गेलं तर आम्हाला कुंपणाचे डॉक्टर म्हणतात. म्हणजे दातांवर कुंपण घालून दातांना मागे करणार. अच्छा. एकदम बेसिक कन्सेप्ट म्हटलं तर असं म्हणू शकतो आपण त्यांना. पण हे फारच लिमिटेड झालं जेव्हा ह्याला डिस्क्राईब करायचं झालं, कारण त्यामध्ये फक्त दात न येता पूर्ण चेहरा, चेहऱ्याचं दिसणं, चेहऱ्याची वाढ, चेहऱ्यामध्ये काही ॲबनॉर्मलिटीज असतील तर त्या ट्रीट करणं, जबड्यांची वाढ नसेल झालं तर त्यांची वाढ घडवून आणणं, खूप जास्त वाढ होत असेल तर ती रिस्ट्रिक्ट करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी येतात. अच्छा. सो वी आर ब्रेसेस स्पेशलिस्ट अलॉंग विथ द ट्रीटिंग फेसेस. तर आता याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की ही जी तुम्ही प्रॅक्टिस करत असतात, बरेच आता काही मुलांचे जन्मतः जेव्हा दात निघतात तेव्हा ती अशी समोरच्या भागाला असतात, म्हणजे मुळच त्यांचं ते तसं झालेलं असतं. मग यांना तुम्ही जेव्हा क्लिप्स लावून सरळ करण्याचा प्रयत्न करतात तर तेव्हा ती प्रोसेस कशी असते? कसं असतं ना की जेव्हा सगळ्यात पहिले दात येतात ते दुधाचे दात असतात आणि दुधांच्या दातांमध्ये फटा असतात आणि त्या ॲब्सोल्युटली नॉर्मल असतात, त्या असायलाच हव्या इनफॅक्ट. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फटा असले तर त्याला ट्रीटमेंट करायची गरज नसते. पण त्याच्यानंतर मग येणाऱ्या दातांमध्ये फटा असतील किंवा मग ते मागे पुढे असतील किंवा खूप वेडेवाकडे असतील, मग त्यांना ट्रीटमेंटची गरज पडते. अच्छा. तर ती कशा पद्धतीने केली जाते? ॲक्च्युली सहसा बऱ्याचशा लहान मुलांना आपण बघतो की त्यांना क्लिप्स लावलेल्या असतात आणि आपल्या दातामध्ये जरी काही अडकलं तर आपल्याला ते सतत जाणवत असतं आणि ते आपण कम्फर्टेबल नसतो त्याला घेऊन. तर मग मुलांना तुम्ही क्लिप्स लावून देतात, मग ती मुलं त्याच्यामध्ये सहज राहतात का? सुरुवातीला थोडासा असतो डिस्कम्फर्ट. नाही म्हटले तरी त्या मेटलच्या असतात क्लिप्स. लहान मुलांना युजली त्याच सजेस्ट केलेल्या असतात. हळूहळू होते सवय, पण ते सगळं त्यांच्याच चांगल्यासाठी असते, त्याच्यामुळे त्यांना पर्याय नसतो. अच्छा. तर चेहऱ्याची जी विकृती आणि वेडेवाकडे दात आहे, तर म्हणजे पूर्ण आपला चेहरा जर आपण घेतला आणि त्याच्यामध्ये एक भाग जरी आपल्या चेहऱ्याचा थोडा वाकडा असला, हे असलं की आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य हे आपण गमावून बसतो. तर त्याच्यामध्ये दात आणि होठ आपले महत्वाचा विषय असतो. तर याच्यामध्ये दातांची जी रेखीवपणा असतो त्याला तुम्ही जसं वेडेवाकडे दात असतात, जसं तुम्ही सांगितलं की दुधाच्या दातांमध्ये गॅप असणं ही आवश्यक आहे, पण दुधाचे दात पडल्यानंतर जे आपले दात असतात जे आयुष्यभर आपल्या सोबत राहतात, त्याच्यामध्ये गॅप असताना मग ती गॅप सुद्धा तुम्ही क्लिप्स लावूनच दूर करता का? हो, कारण कसं असतं ना, आता त्याला टाइम बाउंड लिमिट्स असतात. साधारणतः ट्रीटमेंट एकदा सुरू केली की जवळपास 1.5 ते 2 वर्ष चालते. त्याच्यामुळे युजली दातांवर क्लिप लावून त्या फटा बंद केल्या जातात. पण काही पेशंट्स असतात त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो. मोस्ट ऑफ द पेशंट्स असे येतात जे बाहेरगावी किंवा आउट ऑफ द इंडिया त्यांना जायचं असतं विदिन अ मंथ. मग अशा कंडिशनमध्ये त्यांना क्लिप्स न लावता समजा ऍप्लिकेबल असेल किंवा त्या पेशंटला ते व्यवस्थित सूट करत असेल तर मग लॅमिनेट्स लावले जातात. अच्छा. आणि आता मला सांगा की हे ऑर्थोडोंटिक उपचार जे तुम्ही आपण सुरुवातीला सांगितलं ते नेमकं काय असतं? ऑर्थोडॉन्टिक उपचार मी जसं अगोदर सांगितलं ते फक्त क्लिप्सशी रिलेटेड नसतात. कुठल्याही एजमधल्या पेशंटला क्लिप्सची गरज पडू शकते. मग तो 4 तासाचा बेबी का असेना. समजा एखादा बेबी आहे, जन्माला आला आहे, त्याला दुभंगलेले ओठ आहेत आणि दुभंगलेले टाळू आहेत, त्याला ऑब्व्हियसली दूध प्यायला त्रास होणार. अशा पेशंट्समध्ये प्लेट्स बनवल्या जातात जेणेकरून तो जो दुभंगलेला भाग आहे तो पूर्ण कव्हरअप होतो आणि बाळाला दूध प्यायला सोपं पडतं. तो झाला अगदी लहान बाळ. 4-5 वर्षांपर्यंतचे काही असतात लहान मुलं ज्यांना ओठ चावायची किंवा ओठ चोखायची, अंगठा चोखायची, तोंडाने श्वास घ्यायची सवय असते. त्या सुद्धा पेशंट्सना क्लिपची गरज पडते. पण त्यांच्या प्लेट्स असतात, मग त्यांना प्रॉपर क्लिप्स नाही प्लेट्स द्यायच्या असतात. अच्छा.
पोरं थोडे मोठे झाले की मग काही जणांमध्ये जबड्याची वाढ पूर्ण होत नाही, कोणाकोणाची जास्त झालेली असते. मग अशा पेशंट्सना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अप्लायन्सेस देऊन आपण त्यांच्या चेहऱ्याची वाढ त्याला एक प्रॉपर डिरेक्शन देऊ शकतो, थांबवू शकतो, वाढवू शकतो, धरून ठेवू शकतो. अच्छा. जसं त्यापुढे गेलं तर एक 12 ते 15 वर्षांपर्यंत, दॅट इज नॉट एज युजली टीन ऑर्थोडॉन्टिक्स. मग त्या पेशंट्समध्ये क्लिप्सची ट्रीटमेंट प्रॉपर असते, कारण सगळे दुधाचे दात पडून गेलेले असतात आणि चांगले दात येऊन गेलेले असतात. मग त्यांना क्लिप्स लावून ट्रीटमेंट करता येते. पण आता काही पेशंट्स असतात ज्यांच्या जबड्याची वाढ पूर्ण झालेली नाही, पण त्यांनी अगोदर दाखवलं नाही, कधी दाखवलं होतं पण त्यांना प्रॉपर गायडन्स मिळाला नाही, त्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित झाली नाही. मग ते समजा 15 किंवा 16 वर्षानंतर आलं, मग त्यांच्या दातांसाठी आपल्याला फक्त क्लिप्सची ट्रीटमेंट देऊन चालत नाही. मग जबड्यासाठी आपल्याला ऑर्थोग्नॅटिक सर्जरीज कराव्या लागतात. अच्छा. तो सर्जिकल पार्ट मग खूप एक्सटेन्सिव्ह झाला, त्याच्याबद्दल बोलायला लागलं तर आपल्याला एक एपिसोड लागेल पूर्ण. आणि याच्या पुढे आपण गेलो तर इव्हन आजकाल अवेअरनेस इतका वाढलेला आहे की माझे इव्हन काही पेशंट्सचे पॅरेंट्स आहेत जे आपल्या पोरांना बघून क्लिप्सच्या ट्रीटमेंटसाठी ऑप्ट करतात. अच्छा. कारण त्यांना त्यांच्या लहानपणी करायची होती, पण तेव्हा शक्य झालं नाही, अवेअरनेस नव्हता, शक्य नव्हतं, फायनान्शियल इश्यूज होते, त्यामुळे आता 50व्या वर्षी सुद्धा ते ट्रीटमेंट करून घेतात. त्याच्यामुळे याला ॲज एज लिमिट आता राहिलेलं नाही आहे. आपल्या कार्यक्रमाच्या नियमानुसार कार्यक्रमात वेळ झाली आहे एका गाण्याची, तर आपल्या श्रोत्यांना कुठलं गाणं आपल्याला ऐकवायला आवडेल? रंग दे बसंतीमधलं रूबरू गाणं फार सुंदर आहे आणि फार मिनिंगफुल. छान. तर श्रोते हो, ऐकूयात हे गीत. ऐ साला अभी अभी हुआ यकीन कि आग है मुझ में कहीं, हुई सुबह मैं जल गया, सूरज को मैं निकल गया, रूबरू रोशनी, रूबरू रोशनी है। जो गुमशुदा सा ख्वाब था वो मिल गया, वो खिल गया, वो लोहा था पिघल गया, खिंचा खिंचा मचल गया, सितार में बदल गया, रूबरू रोशनी, रूबरू रोशनी है। धुआं छटा खुला गगन मेरा, नई डगर नया सफर मेरा, जो बन सके तू हम सफर मेरा, नजर मिला जरा, धुआं छटा खुला गगन मेरा, नई डगर नया सफर मेरा, जो बन सके तू हम सफर मेरा, नजर मिला जरा। आंधियों से झगड़ रही है लौ मेरी, अब मशालों सी बढ़ रही है लौ मेरी, नामो निशान रहे ना रहे ये कारवां, रहे ना रहे उजाले में पी गया, रोशन हुआ जी गया, क्यों सहते रहे, रूबरू रोशनी,
रोशनी छटा खुदा गगन मेरा, नई डगर नया सफर मेरा, जो बन सके तू हम सफर मेरा, नजर मिला जरा रूबरू रोशनी रूबरू रोशनी साला साला साला. श्रोते हो, हॅलो अमरावती या कार्यक्रमात आज आपण बातचीत करत आहोत डॉक्टर स्वप्ना मांडवे यांच्याशी. स्वप्ना मॅम, आपण गाणं ऐकण्याआधी ऑर्थोडोंटिक ही सर्जरी काय असते याच्याविषयी आपण आपल्या श्रोत्यांना माहिती दिली आणि तुम्ही सांगितलं की याविषयी जर आपण बोलायला बसलो तर एक पूर्ण एपिसोड सुद्धा कमी पडणार आहे. तर मला सांगा की हे ऑर्थोडोंटिक उपचार बद्दल तुम्ही माहिती दिली, ही ट्रीटमेंट याला वयाचे बंधन नसतं, कुठल्या प्रकारे त्याचे उपचार केले जातात? तसं म्हटलं तर वेगवेगळ्या प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंटची. कारण कसं आहे ना की एखाद्या व्यक्तीला बघितल्यावर सगळ्यात पहिलं कम्युनिकेशन, बोलायच्या अगोदर सुद्धा एक स्माईल असते. त्याच्यामुळे त्या स्माईलचा आपल्यावर खूप इम्पॅक्ट असतो. कोणाचे दात वेडे वाकडे असतील तर ते सहजासहजी हसत नाहीत आणि तो फक्त त्यांच्या चेहऱ्यावर नाही, तो त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आलेला न्यूनगंड असतो, ते कव्हरअप करण्याचा प्रयत्न करत असतात. अच्छा. तर बऱ्याचशा जणांची नीड ही असते की आय वॉन्ट टू लुक गुड, माझी स्माईल चांगली असायला हवी, माझे दात चांगले दिसायला हवे. त्या अकॉर्डिंगली त्यांची ट्रीटमेंट तशी केली जाते. काही काही पेशंट्स असतात त्यांचे दात खूप मागे पुढे असतात, बट दे आर ओके विथ इट. पण त्याचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांना दात स्वच्छ नाही ठेवता येत. मग पुढे जाऊन पायऱ्याचा त्रास होणे, हिरड्या झिजणे, हे सगळे प्रकार होतात. मग त्यांची रिक्वायरमेंट अशी असते. काही पेशंट्स असतात ज्यांना आपल्या कानाच्या समोर एक छोटासा जॉईंट असतो, तसं दिसायला फार छोटासा असतो तो, पण या लहान लहान गोष्टींमुळे त्याच्यामध्ये एकदा दुखणं सुरू झालं की पेशंटची सुसायडल टेंडन्सी सुद्धा होऊ शकते, इतकं सिव्हिअर असतं ते. अच्छा. अशा पेशंटची सुद्धा ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट करता येते. काही पेशंट असतात ज्यांना खूप घोरण्याचा त्रास असतो लहानपणापासून, ते सुरू होतो त्रास आणि मग शेवटी अशाही केसेस आमच्याकडे आलेले आहेत जिकडे डिवोर्स पर्यंत ते गेलेले आहेत की आम्हाला यांच्यासोबत सहनच होत नाही राहणं. अच्छा. अशा केसेसना सुद्धा ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट देऊन त्यांचं घोरणं करेक्ट करता येतं. आता सपोज असं असेल, ऍक्सिडेंट कुणाचा होतो आणि अपघातामध्ये चेहऱ्याला मार लागला, अशा वेळेस त्यांचे ओठ फाटतात किंवा मग इजा होऊन जाते त्यांना, तर मग अशा वेळेस आपली ही उपचार पद्धती तिथे कसं कार्य करते? जेव्हा एखादा पेशंट आमच्याकडे येतो आणि त्याचा खूप जास्त चेहऱ्याला मार लागलेला आहे, तर सगळ्यात पहिले तर त्यांना जे महत्वाचं आहे ती सर्जरी केली जाते. म्हणजे समजा ओठ फाटले असेल तर ओठ शिवणे, हाड तुटलं असेल तर हाडाला स्टेबलाइज करणे. पण कधी कधी असं होतं की त्या हाडांसकट दातही सरकून गेलेले असतात. मग ऍक्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा सगळं ठीक होऊन जातं त्यांना लक्षात येतं की आपले दात एकमेकांवर लागतच नाहीये. मग तिथून सगळं खाण्याचा प्रॉब्लेम सुरू होतो, त्यांना खाता येत नाही, त्यांचे जॉईंटचे प्रॉब्लेम सुरू होऊन जातात, दात दुखायला लागतात. मग अशा कंडिशनमध्ये ज्यांचे पूर्ण दात ऍक्सिडेंटमुळे सरकलेले आहेत त्यांना क्लिप्स लावून एका जागेवर आणतात. अच्छा. त्याला पोस्ट ट्रॉमा ऑर्थोडोंटिक्स अशी टर्म आपण देऊ शकतो. आणि ह्या जे आपण ट्रीटमेंट करत असतो किंवा जर आपल्याला ऑपरेशन वगैरे करण्याची आवश्यकता वाटली तर त्याचे काही मार्क्स वगैरे आपल्या फेसवर नाही राहत का? ही जी आपण सर्जरी करतो तर ही सर्जरी म्हणजे एक प्रकारे ऑपरेशन झालं, म्हणजे कुठेतरी सुईधागा आला, कुठेतरी टाका लागणे आले, तर याचे काही मार्क्स आपल्या फेसवर राहतात का आफ्टर ट्रीटमेंट? दॅट कम्स अंडर मायक्रो सर्जरी अँड प्लास्टिक सर्जरी, ज्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली जे व्रण असतात ते दिसत नाही, ते पूर्णपणे निघून गेलेले असतात. आपण म्हणू की मिनी प्लास्टिक सर्जरी केली जाते सरळ. अच्छा, म्हणजे त्याचे कुठल्याही प्रकारचे मास्क आपल्या फेसवर राहत नाही आणि आपल्या सौंदर्याला कुठेही डाग लागत नाही. तर मला सांगा की बऱ्याचशा मुलांना कशी असते, अंगठा चोखण्याची सवय असते लहान मुलांना, किंवा मग काही घेतलं की ते चोकत बसणे, जसं लाईक लॉलीपॉप, त्यांना वाटतं की सगळ्या गोष्टी या लॉलीपॉप सारख्याच आहेत. मग यांची ही सवय सोडवण्यासाठी, जसं तुम्ही सांगितलं की घोरण्याची सवय सोडवण्यासाठी ही ट्रीटमेंट उपयोगात पडते, तर या सवयीसाठी पण ही उपयोगी ठरते का? अंगठा चोखण्याचं सगळ्यात पहिलं एक मुख्य सायकोलॉजिकल रिझन असतं इन्सिक्युरिटी. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले त्या इश्यूला आपल्याला ऍड्रेस करायला हवं की एक्झॅक्टली तो अंगठा चोखतो कशामुळे. कारण बरेचदा असं होतं की आजकालचे पॅरेंट्स वर्किंग असतात, त्यांना आपल्या मुलांना खूप असा वेळ देता येत नाही, मग ते कुठून तरी सिक्युरिटी शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तिकडूनच त्यांना अशी सवय लागते. ती एकदा सवय लागली की मग ती सोडणं कठीण होऊन जातं. समजा तो सायकोलॉजिकल इश्यू आपल्याला लक्षात आला तर मग पुढे आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अप्लायन्सेस देऊन मग ती सवय मोडता येते. एक साधारण 4 वर्षांपर्यंत नॉर्मल असतं ते, पण त्याच्या पुढे ते जायला लागलं तर मग ते सरळ सरळ चेहऱ्याच्या ठेवणीला आणि येणाऱ्या दातांना त्रास द्यायला लागतं. दात पुढे येणं,
तोंडाने श्वास घ्यायची सवय लागणं, जीभ मुद्दामून पुढे हाणण्याची सवय लागणं, हे सगळे पुढचे प्रकार घडायला लागतात. याच्यामध्ये पण एक लहान मुलांची सवय बरेचदा अशी आपण बघितली असते की त्यांना ना हा खालचा ओठ दाबायची खूप सवय असते आणि मग तो असा मोठा होऊन जातो. मग पूर्ण फेसवर कसं असतं, वरचा ओठ अगदी असा लहान आणि तो खालचा असा मोठा, काहीतरी एक विचित्र दिसतं. तर मग यावर सुद्धा आपण उपाय करतो का? वेळेवर करता आलं तर आपण ती सवय मोडू शकतो, पण तो ऑलरेडी मोठा होऊन गेला असेल ओठ आणि नंतर त्याचे पॅरेंट्स घेऊन आले तर मग त्याला सर्जिकली छोटं करावं लागतं. अच्छा, म्हणजे त्याला सुद्धा सर्जरी करूनच करता येईल. त्यामध्ये येते कशामुळे त्याला ओठ चोकायची सवय लागली ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. वरचे दात खूप बाहेर असतील आणि खालच्या आणि वरच्या दातांमध्ये गॅप असेल तर पेशंटचा आपोआप तिथे ओठ फसून जातो आणि मग तो चोखायला लागतो. अच्छा, तशी कंडिशन असेल तर मग वरचे दात मागे घ्यावे लागतात. मला सांगा की ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट जी आपण करतो तर त्याच्यामध्ये दात काढण्याची गरज आपल्याला पडते का कधी? प्रत्येकच पेशंटला गरज पडते असं नाही, पण जवळपास 70% पेशंट्स असतात ज्यांचे दात एकतर खूप जास्त मागे पुढे असतात किंवा खूप जास्त पुढे आलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवस्थित जागेवर आणायला आपल्याला जागा बनवावी लागते. ती तशी जागा आपल्याला मिळणार नसते, त्याच्यामुळे दात काढून ती जागा बनवली जाते. अच्छा, आणि ती जी जागा बदलेली असते मग ती जागा आपण सगळे दात जागेवर आणायला आणि त्यांना अलाइन करायला आपण वापरत असतो. अच्छा, त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटमध्ये नाही, पण ज्यांच्यामध्ये गरज आहे त्यांच्यामध्ये काढावंच लागतं. कुठे कुठे अशी गरज पडतेच. आणि मला एक स्पेसिफिकली या बाबतीत एक अवेअरनेससाठी सांगायची इच्छा होईल की दात काढायचं म्हटल्यावर कुठली पॅरेंट्स पहिले हेच विचारतात, माझ्या मुलाच्या दृष्टीवर परिणाम होईल का? कॉमन क्वेश्चन असतो. बेसिकली तसं काहीही नाहीये. पूर्वी कसं असायचं की दात पडणे आणि दृष्टी अधू होणे साधारणतः एकाच वयात व्हायचं, त्यामुळे तो असा गैरसमज निर्माण झाला की दात पडले म्हणून आमची दृष्टी गेली, पण तसं काहीच नाहीये. त्याच्यामुळे फक्त तसं काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली आहे आपल्या श्रोत्यांना दुसरं गाणं ऐकवण्याची, तर कुठलं गीत आपल्याला ऐकवायला आवडेल? ए वतन सॉन्ग फ्रॉम राजी मूवी. राजी चित्रपटातील हे गीत आपण आपल्या श्रोत्यांना ऐकवित आहोत. ए वतन मेरे वतन, ए वतन आबाद रहे तू, आबाद रहे तू, आबाद रहे तू. वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू. मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से. पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं. कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू. ऐ वतन
वतन मेरे वतन मेरे वतन है वतन मेरे वतन मेरे वतन आबाद रहे तू मेरे वतन आबाद रहे वतन मेरे वतन आबाद रहे तू। श्रोते हो, आपण बातचीत करत आहोत आज हॅलो अमरावती या कार्यक्रमात डॉक्टर स्वप्ना रणजित मांडवे यांच्याशी. त्यांच्याशी आपण दातांशी संबंधित उपचारांवर माहिती घेतो आहोत. तर मला सांगा डॉक्टर स्वप्ना, की ही ट्रीटमेंट केल्यानंतर मग पुढे भविष्यात जसं आता बाहेर आलेले दात आपण आत केलेत किंवा मग वेडेवाकडे असलेले आपण सरळ केलेत, मग पुढे ते दात पूर्ववत होतात का, की ते परमनंटली तसे सेट होऊन जातात? कसं असतं ना की आपण जेव्हा ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट करतो तेव्हा त्या दातांना आपण पूर्णपणे हाडातून हलवत त्यांच्या ठिकाणी घेऊन येतो. आणि हाडाला जेव्हा आपण त्याच्यामध्ये चेंजेस आणतो किंवा त्याला धक्का लावतो तेव्हा त्या हाडाला परत मजबूत व्हायला पुढचे ॲटलीस्ट 6 ते 8 महिने लागत असतात. त्याच्यामुळे ट्रीटमेंट कम्प्लीट करणं इज ओनली द 50% बॅटल. उरलेली सगळी असते रिटेनर्सवर. अच्छा. रिटेनर्स ते असतात जे आपण ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर पेशंटला घालायला देत असतो. एक प्रकारची प्लेट असते ती त्या दातांना नवीन ठिकाणी धरून ठेवत असते. ती जवळपास एक साधारणतः 8 महिन्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त 1 वर्षांपर्यंत ठेवायची असते. पण त्याच्यामध्ये समजा पेशंटनी नाही कॉम्प्लायन्स दिला किंवा त्यांनी घातली नाही तर मग दात पूर्वपणे पहिल्यासारखे होऊ शकतात. मग असे काही पेशंट तुमच्याकडे आलेत का परत, की आम्ही ट्रीटमेंट तर केली पण हे तर झालं नाही आणि परत जसंच्या तसं झालेलं आहे? मी सगळ्यात पहिले त्यांना हाच प्रश्न विचारतो, तुम्ही रिटेन्शन प्लेट वापरली होती का? अच्छा. मग त्याचं उत्तर नाही असेल तर मग कळून येतं की ट्रीटमेंट तर व्यवस्थित झाली होती पण रिटेन्शन नाही राहिलं. म्हणजे 50% हे ट्रीटमेंटने होतं, पण 50% ही रुग्णांनी त्याची काळजी घेणं त्यावर खूप निर्धारित करतं. तर मला सांगा की तुम्ही कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा काही करतात, जसं कॉस्मेटिक सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरीचा एक छोटासा भाग तर तुम्ही सांगितलाच की चेहऱ्यावरचे वर्ण ऑपरेशन नंतरचे घालवण्यासाठी तुम्ही करतात. मग ही जी कॉस्मेटिक ट्रीटमेंट आणि सर्जरी आहे याबद्दल थोडक्यात आमच्या श्रोतांना सांगा. मला फक्त तुमच्या बोलण्यामध्ये एक छोटंसं करेक्शन करायची इच्छा आहे. त्या तशा कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स असतात. अच्छा. ऑपरेशन्स नसतात, सर्जरी नसतात. ऑपरेशनचा पार्ट आमच्या हॉस्पिटलमध्ये केला जातो, तो पार्ट डॉक्टर रणजित मांडवे बघतात. अच्छा. सर्जिकल पार्टमध्ये ते एक्सपर्टीज आहेत आणि बाकी ज्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स आहेत त्या मी बघते. आता काही पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये फटा आहेत दातांमध्ये पण त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही आहे ट्रीटमेंट करून घ्यायला. तर मग अशा कंडिशनमध्ये आम्ही समजा शक्य असेल त्या दातांचं साईज व्यवस्थित असेल, पेशंट विलिंग असेल तर मग सरळ त्या दातांवर लॅमिनेट्स बसवून देतो. म्हणजे लगेचच विदिन फ्यू डेज ती गॅप भरून गेलेली असते. पेशंटही हॅपी असतो त्या ट्रीटमेंटनी. आता ह्या ज्या सर्व ट्रीटमेंट्स तुम्ही करता ह्या महागड्याच असतील, तर सगळ्याच रुग्णांना या परवडण्यासारख्या असतात अशा नाही. याच्यामध्ये काही रुग्ण असेही असतात की जे आर्थिकदृष्ट्या या सगळ्या ट्रीटमेंट्स नाही त्यांना झेपत. मग अशांना तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे काही कन्सेशन वगैरे देऊन तुम्ही त्यांची मदत करता की काय? तसं म्हटलं तर सुरुवातीपासूनच ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंटला मोर ॲज अ वॉन्ट बघितलं गेलं आहे दॅन अ नीड. पण आता अवेअरनेस वाढल्यामुळे त्याची गरजही आहे हे लोकांना पटायला लागलं आहे. अच्छा. पण बरेचसे पेशंट्स आहेत ज्यांना जेन्युअनली गरज असते या सगळ्या गोष्टींची. आता जसं मी म्हटलं दुभंगलेले ओठ आणि टाळूचे पेशंट्स, युजली ज्यांच्यामध्ये न्यूट्रिशनचे इश्यूज असतात तशा पेशंट्समध्ये हे प्रॉब्लेम होतात. न्यूट्रिशन म्हणजे लोअर सोशिओ इकॉनॉमिक क्लास. मग त्यांच्यासाठी ट्रीटमेंट करायची म्हणजे त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो. मग अशा पेशंट्सना आम्ही मग आर्थिक सहाय्य करतो आणि त्यांची ट्रीटमेंट करून देतो. अच्छा. आणि तुम्ही हे आर्थिक सहाय्य त्यांना कशा पद्धतीने करता? एक स्माइल ट्रेन म्हणून प्रोजेक्ट आहे. तर स्माइल ट्रेनच्या थ्रू मग अशा पेशंट्सना फ्री ऑफ कॉस्ट सर्जरीज करून दिल्या जातात आणि त्याची ट्रीटमेंट पण पुढची फ्री ऑफ कॉस्ट असते. डॉक्टर स्वप्ना, तुमच्याशी बातचीत आम्हाला करायची आहे, भरपूर माहिती अजून घ्यायची आहे, पण या कार्यक्रमाची वेळ इथे संपलेली आहे. तर श्रोते हो, आज डॉक्टर स्वप्ना यांच्याशी बातचीत आपण इथेच थांबवत आहोत. मात्र उद्याच्या भागात आपण परत त्यांच्याशी काही राहिलेल्या विषयांवर चर्चा करूयात आणि माहिती जाणून घेऊयात. तर आज हॅलो अमरावती या कार्यक्रमातून मला द्या रजा. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण डॉक्टर स्वप्ना मांडवे यांच्याशी अनिता काळे यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं विनोद गवळी आणि अनिता काळे यांनी. तांत्रिक सहाय्य रवींद्र वानखडे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम प्रमुख एकनाथ नाडगे. हॅलो अमरावती.